अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच बॉम्बने विधानभवन उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। यानंतर पोलिसांनी विधानभवन इमारतीची तपासणी केली आहे। बॉम्ब शोधक आणि श्वान पथकाद्वारे इमारतीची पाहणी करण्यात आली। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला। तसंच विधानभवनासह आणखी 4 महत्त्वाच्या ठिकाणांसाठी ही धमकी मिळाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। विधानभवनासह कोणत्या ठिकाणी बॉम्ब उडवण्याची धमकी देण्यात आली पाहूया। विधानभवन 3:11 उडवण्याची धमकी देण्यात आली आहे। त्यासोबतच हायकोर्ट 2:11 उडवून देण्याची धमकी आली आहे। मुंबई स्टॉक एक्सचेंजसाठी 12:11 वेळ देण्यात आली, तर मेट्रो 9:11 उडवण्याची धमकी आली आहे। यासोबतच बँका 1:11 या ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे। विधानभवनासाठी 3:11 वेळ देण्यात आली।